नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवरती जोरदार निशाणा साधलाय. 22 ऑक्टोबर 2023 साली परळी वैद्यनाथ तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या झालेली. आता या प्रकरणात सुरेश धसांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. एकीकडे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना आता सुरेश धसांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणलं. 22 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची हत्या झाली. तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांनी खऱ्या गुन्हेगारांना शोधूनही काढलं होतं, पण आका आणि आणखी एकानं खऱ्या आरोपींना पकडू नका असं सांगितल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. खऱ्या आरोपींच्या ऐवजी राजाभाऊ फड यांच्यासह 3 ते 4 जणांना अडकवल्याचा दावाही सुरेश धस करतात. तर खरे आरोपी 2023 सालापासून आकाच्या मुलासोबत फिरतायत असा गंभीर आरोपही सुरेश धस यांनी केलाय.